मी तुझेच प्रतिरूप आहे जिजाई. तुला तुला सावध करायला आले आहे. सावध म्हणजे? तू जे स्वप्न पाहतेस ते महाकठीण आहे. कठीण असले तरी मी ते पूर्णत्वास नेईन. अशक्य. अगं, जिथे स्वकीयांची मनगटे परकीयांची गुलामगिरी करण्यात धन्यता मानतात तिथे स्वराज्य अशक्य आहे. परकीयांची गुलामगिरी करणार नाही अशी मनगटे मी उभी करीन. हा निव्वळ वेडेपणा आहे जिजाई. का? आठव, तुझे वडील लखुजीराव जाधव जामशहाच्या भर दरबारात खून झाला त्यांचा. आजचा बदला मी घेईन. अगं जिजाई, तुझ्या सख्ख्या भावांना भर दरबारात कापण्यात आले. त्याचा बदला मी घेईन. पण तू एकटी किती जणांचा बदला घेणार? या महाराष्ट्रातील माझ्या माय भगिनींना त्रास देणाऱ्या, येथील शेतकऱ्यांना छळणाऱ्या, येथील देवी देवतांची विटंबना करणाऱ्या हर एक परकीयांचा मी बदला घेईन. कसा? मी अशा पुत्राला जन्म देईन जो जीवाशी खेळून शिवाचे कार्य करीन, स्वराज्य निर्माण करीन. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यात सनईत चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. ठरला दिस मंगल पावन ठरला. गड शिवनेरी जिजाई पोटी शुभ जन्मला. 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 जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. उभ्या नभाला सोन झळाळी, गगनग हर्षे गाती गाणी. उभ्या नभाला सोन झळाळी, खगनग हर्षे गाती गाणी. गुलाल उधळला बघ गुलाल उधळला. गड शिवनेरी जिजाई पोटी शुभ जन्मला. 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 जय जय भवानी,
अंधाराला उभा छाटण्या, स्वातंत्र्याची प्रभा दावण्या. अंधाराला उभा छाटण्या, स्वातंत्र्याची प्रभा दावण्या. सूर्य जणू उगवला, शिव सूर्य जणू उगवला. गड शिवनेरी जिजाई पोटी शुभ जन्मला. 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 जय जय भवानी, जय जय शिवाजी. जय जय भवानी, जय जय शिवाजी. शिवबांचा जन्म झाला अन अवघ्या सृष्टीत नवचैतन्य भरले. सुमारे 400 वर्षानंतर महाराष्ट्रात स्वकीयांचे राज्य उभे राहणार होते. शिवनेरी गड हरखला, एका नव्या पर्वाला सुरुवात होणार होती. हो हो हो, तो बघा इतिहास एक नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाला होता. शिवनेरी गडावर जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्माला आला होता. आया बाया जमल्या, पाळणा धरू लागल्या. कुणी म्हणाले आकाशीचा चंद्रच अवतरला, तर कुणी म्हणे देवलोकीचा इंद्रच जणू उतरला. झुलवा 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 पाळणा झुलवा, झुलवा पाळणा झुलवा.
शिवबा असाच घडत नसतो, तो घडवावा लागतो. शिवबा घडवण्यासाठी जिजाऊ लागते. जिजाऊ बाळ शिवबाला म्हणत, शिवबा बघ बघ, अरे सुलतानाच्या लष्करांकडून गावेच्या गावे लुटली जात आहेत. रयत परागंदा होत आहे. रयतेला कुणीही वाली नाही. या अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करायला हवे. त्या शिवबांना गोष्टी सांगत, रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अर्जुनाच्या. जिजाऊ म्हणत, शिवबा भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण, त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. हो इमासाहेब, आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करणार. शिवराय गरीब मावळ्यांच्या मुलांसोबत खेळायला जात. त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले बनवणे, लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. चला चला, विटी दांडूचा डाव मांडूया. वय चला खेळूया. आर तान्या, पण बाळ राजा आले नाहीत. वय म्या भी त्योच विचार करताव. एवढा येल झाला तरी राजा आला नाही. एवढा मोठा सदाचा पोर, पण रोज आपल्यात खेळायला येतो. आपल्यातील कांदा भाकर आवडीने खातो. जय जय मल्हारीन, आपला राजा लय भारी. थांबा थांबा, ते बघा राजे आले. बाळराजे, आज उशीर झाला. अलीकडे माझ्या डोक्यात अनेक विचार थैमान घालत आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यात काय विचार आहेत बाळराज? सांगा आम्हास. हो, या त्या रायरेश्वराच्या देवालयात बसू, तिथे चर्चा करू. हो, चला 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 चला. गड्यांनो, आज मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगतो. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. पण गड्यांनो, मला यात मुलीच आनंद वाटत नाही. सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्याच्या उंजलीनेच आपण पाणी प्यावे का? सांगा, तुम्हीच सांगा. वतनाच्या लोभाने आपण असे चालू द्यायचे का? आपल्या चारी बाजूला अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. आपल्या मुलखाची धुळधाण होते. कुटुंबाच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आणि इतके सोचून आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी किती काळ खपायचे? बोला बाळराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. तुम्ही सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. वय येल आली तर प्राण ही देऊ. हा या तान्या मालुसरेचा शब्द.
गड्यांनो, आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वराज्य. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. परक्यांची गुलामगिरी आता नको. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, हे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूयात. पूर्ण करूया. अजून कसे आले नाहीत बाळराजे? काय घडलं असेल तोरणावर? हे शंभो, शिवबाला यश दे. मासाहेब, तोरणा जिंकला आम्ही. शाबाश शिवबा, तोरणा जिंकून तुम्ही स्वराज्याचे तोरणच बांधले. एक एक करून आदिलशाहीचा हर एक किल्ला घेण्याचा मानस आहे आमचा. आम्ही अवतीभोवतीचा सारा परिसर न्याहाळला आहे. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे, शत्रूच्या फौजांची ठाणी याची खडा माहिती मिळवली आहे. होय शिवबा, आम्हास खात्री आहे तुम्ही आमचे स्वप्न पूर्ण करणार. स्वराज्य निर्माण होणार. म्हणूनच तर तुमच्या आबासाहेबांनी तुमच्यासाठी स्वतंत्र राजमुद्रा तयार केली आहे. ही बघा. या हिरोजी, काय खबर आणलीत? राज, आई भवानी प्रसन्न झाली. तोरणागडावर सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या 4 घागरी सापडल्या. काय म्हणता हिरोजी? जगदंब जगदंब जगदंब. स्वराज्याला आई भवानीचा आशीर्वाद मिळाला. शिवबा, हे सारं धन स्वराज्याच्या कामी यायला हवे. होय मासाहेब. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी.
बहिर्जी या, काय खबर आणली आहे? आदिलशाही दरबार भयंकर चिडला आहे. तो चिडणारच. तोरणा, राजगड, प्रतापगड, रायगड, आदिलशाहीचे एक एक किल्ले आपण घेतले. तो चिडणारच. पण राजा, खबर बुरी आहे. काय काय खबर काय आहे बहिर्जी? आदिलशहाची आई बडी बेगम हिने अफजल खान नावाचा बडा सरदार आपल्या राजांना मारण्यासाठी धाडला आहे. 50,000ची फौज, तोफा, दारुगोळा हे सारं घेऊन तो अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे. राजा, तुम्ही काही दिवस अज्ञातस्थळी जावे. होय राजे, अफजल खान अत्यंत क्रूर आहे. पोलादी पहार नुसते हाताने वाकवतो, अशी अफाट ताकद आहे त्याची. राजे येथून पळावे अथवा शरणागती घ्यावी. नाही, आमचा पुत्र पळणाऱ्यातला नाही. शुभा, विजापुरावरून आलेला हा अफजल खान पुन्हा विजापुरात परतणार नाही. होय मासाहेब, आम्ही भेटू अफजल खानास. आमच्या वाटेत येऊन आमची वाटमारी करणाऱ्याची आम्ही वाट लावू. शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. हाक मारी तो हसरी, हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानात अभिमान मान्याला, खानात अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला. टळा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. अफजल खान स्वराज्यावरील सर्वात मोठं संकट शिवरायांनी लीलया हुसकटून फेकून दिलं. संकट आलं की माणसं खचतात, पण संकटाला निधड्या छातीनं तोंड कसं द्यावं याचा वस्तुपाठ जर आम्हाला कोणी शिकवला असेल तर त्याचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.
अफजल खान, शाहिस्ता खान, पन्हाळ्याहून सुटका, एक ना अनेक प्रसंगातून सुटलेला आमचा राजा पुरंदरच्या तहानंतर अटकला तो थेट औरंगजेबाच्या जबड्यात. हो, आग्र्याहून सुटका होणे सांप्रत स्थिती पाहता कदापि शक्य नव्हते. काय घडले आग्र्यात? अब्दुल मियाँ, आज बहुत खुश लग रहे हो. जी, आज हमारे आलम पनाह बादशाह औरंगजेब की सालगिरह जो है, हाँ, 50वीं सालगिरह है. देश विदेश के राजे आगरा पहुंच चुके हैं. सुना है दक्कन से शिवाजी भी आया है. महाराष्ट्र का राजा शिवाजी कल शाम आगरा में पहुंचे. बहुत तरसा है उस शिवा ने हमारे आलम पना को. औरंगजेब के मामा शाहिस्ता खान की उंगली काटी उस शिवा ने. अफजल खान को तो जिंदा ही फाड़ दिया उस शिवा ने. मुगलों के कितने सरदारों को धूल चटाई उस शिवा ने. मिर्जा राजे जय सिंह और दिलेर खान ने शिवा को आगरा भेजा जरूर, लेकिन क्या काजी साहब? क्या शिवा महाराष्ट्र से वापिस जाएगा? चलो तो देखेंगे क्या होता है. मी काय म्हणतो राजे, एकदा औरंगजेबाला भेटा. मुलीच नाही, त्या औरंगजेबाने आमचा अपमान केला आहे. चुकलं त्याचं, पण आपण असे रागावून चालणार नाही. का चालणार नाही? त्या औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवशी आम्ही त्याच्या दरबारात गेलो तर साधं पाहिलं देखील नाही त्याने आमच्याकडे. रामसिंग, तुम्ही मिर्झा राजा जयसिंगांचे पुत्र, तुम्ही पाहिला नाही आमचा अपमान? कळतंय मला, पण मी काय म्हणतो, काही म्हणू नका रामसिंग, काही म्हणू नका. अहो, तो जसवंत सिंग राठोड मराठ्यांनी कित्येक वेळा पराभूत केलेला तो तुमचा पलपुटा सरदार, तो रांगेत आमच्या पुढे, आणि आम्ही महाराष्ट्राचे राजे, आम्हाला मात्र मागे उभे केले. हा आमचा अपमान नाही का? चुकलं राजे, परंतु आता तुम्ही नजर कैदेत आहात. आग्राच्या या कैदेतून सुटका होणे मुश्किल आहे. ए राम सिंग, तुझ्या त्या औरंगजेबाला जाऊन सांग, सह्याद्रीचा वारा आणि महाराष्ट्राचा राजा कोणीही कैद करू शकत नाही. काय वय, राजाला कैद करणारा जन्माला यायचं आहे. महाराज, समजून घ्या, औरंगजेबाची माफी मागा. माफी कदापि नाही. या तुम्ही. आबासाहेब, बोला शंभूबाल. आग्र्याच्या कैदीतून सुटायचे कसे? सांगतो.
मान करा इकडे. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. राम सिंह क्या कह रहा है दख्खनी चूहा? शिवाजी राजे माफी मागायला तयार नाहीत. तो मार डालो से. शिवरायांना मारणे सोपे नाही. आमचे वडील मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान साहेब अजूनही महाराष्ट्रात आहे. त्यांना दगाफटका होऊ शकतो. आलमपना, आलमपना. बोलो क्या खबर है? शिवा की तबीयत बहुत खराब हुई है. हाँ तो गरीब साधु मोगलिन को मिठाई बांटकर दुआ लेना चाहता है काफिर. मिठाई मिठाई बांट के क्या ठीक होएगा शिवाजी? मूर्ख, जा कह दे बांट मिठाई बांट, जल्द ही तू मरने वाला है. अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा बघा, युगत मांडली, राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी. आणि मिठाई वाटता वाटताच महाराष्ट्राचा वाघ सह्याद्रीच्या दिशेने झेपावला. आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन राजे निसटले ते थेट रायगडावरच. मृत्यूच्या जबड्यातून निसटलेल्या राजांनी पुरंदरच्या तहात गमावलेले 23 किल्ले परत मिळवले. एवढेच नाही तर राज्याभिषेकाचा घाट घालून मुघलशाहीलाच नव्हे तर हर एक परकीय राजवटीला ठणकावून सांगितले, आम्ही आलोय, आम्ही जिंकलोय आणि उभारलाय स्वराज्य. सुमारे 400 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीत उभे ठाकले स्वराज्य. सुमारे 400 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीला मिळाला त्यांचा राजा छत्रपती. 6 जून 1674चा तो मंगल दिवस उजाडला. घराघरातून एकच मंगल आवाज निनादला.
शिवरायांचा हा इतिहास पाहिल्यानंतर आजही मन साद घालते. राजे राजे पुन्हा या, पुन्हा या. घोड्यावरती होऊनी स्वार, हाती घेऊनी तलवार. घोड्यावरती होऊनी स्वार, हाती घेऊनी तलवार. पुन्हा एकदा या, पुन्हा एकदा या, पुन्हा एकदा या जन्माला राजे भूमीवरी. 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 पदस्पर्शाने पावन करा ही धरा. पावन करा ही धरा, पावन करा ही धरा. पुन्हा एकदा दारयतेला मायेचा आसरा. मायेचा आसरा, मायेचा आसरा. धेनु अंबरी वासरा, धेनु अंबरी वासरा. पुन्हा एकदा या जन्माला राजे भूमीवरी. पुन्हा एकदा या जन्माला राजे भूमी.